मराठी स्टोरी। कोंबड्या आणि कुत्रा। एका शेतकऱ्याने आपल्या परसात कोंबड्या पाळल्या होत्या। शेतीच्या मालाबरोबर कोंबड्याही विकून तो पैसे मिळवत असे। त्याच्या पसाराबाहेर एक कुत्रा बरेच दिवस टपून बसलेला होता। त्याला मनातून एक तरी कोंबडी मारून खावी असे वाटत असे। त्या कोंबड्या कुंपणाबाहेरच्या कुत्र्याचा विचार ओळखून होत्या। त्या कधीही पसाराबाहेर येत नसत। खूप दिवस झाले कुत्र्याचे काही उपाय चालेना। शेवटी त्याने कोंबड्यांशी गोड बोलून त्यांचा काटा काढण्याचे ठरवले। एक दिवस तो त्यांना म्हणाला, "अगं बयांनो, उंदीर आणि घुशी तुमची अंडी खातात। मी नेहमी बघतो, पण तुम्ही मुळी मला विश्वासातच घेत नाहीत। तुमची काळजी मला कळते, पण तुम्ही मला तुमच्या कुंपणात राहूच देत नाहीत। माझे ऐका, 2 दिवस मला तुमच्या कुंपणात राहू द्या। रात्रीच्या वेळी येणाऱ्या उंदीर घुशींचा मी फडसा करतो की नाही ते बघा." कोंबड्या त्याच्या गोड बोलण्याला फसल्या। त्यांनी त्याला कुंपणात राहायला बोलावले। एकदा त्याच्या घरात प्रवेश मिळताच कुत्र्याने त्यांचाच फडसा पाडायचा सपाटा सुरू केला। कोंबड्यांचे मग डोळे उघडले। त्या एकमेकींना म्हणू लागल्या, "हे आपल्याच मूर्खपणाचे फळ दुसरे काय?" तात्पर्य: अविचाराने आपले सर्वस्व शत्रूच्या स्वाधीन केले तर पश्चातापाची वेळ येते। गोष्ट आवडली असेल तर प्लीज लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या गोष्टीला शेअर करा। थँक्यू।